महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। हिंदू रक्षक ग्रुप यांच्या वतीने शिवतीर्थ भवानी माता मंदिरासमोर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात प्रख्यात व्याख्याते राकेश पिजन सरकार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रभावी आणि प्रेरणादायी भाषण केले। त्यांनी आपल्या व्याख्यानातून संभाजी महाराजांचे पराक्रम, त्याग, धर्मनिष्ठा आणि स्वराज्यासाठी दिलेले बलिदान यांचा सखोल आढावा घेत उपस्थितांना प्रेरित केले। कारण माझे शंभूराजे वयाच्या 13व्या वर्षी प्रधानमंत्री मंडळाचा हिसाब किताब चेक करायचे। त्याच वेळी आनाजी पंत म्हणायचा मोरपंत पिंगळ्यांना, मोरपंत हा जर संभाजी राजा आपल्यात नाक खुपसायला लागला ना तर आपलं जगणं मुश्किल होईल, त्याचा आत्ताच बंदोबस्त केला पाहिजे। म्हणून हो दादांनो, माझ्या शंभूराजांना इतकं बदनाम केलं की साक्षात शिवछत्रपतींचं निधन झाल्याच्या नंतर त्यांचे शेवटची भेट सुद्धा माझ्या शिवरायांची शंभूराजांच्या अंत्यसमयी होऊ दिली नाही। 10 दिवस रायगडाचा दरवाजा बंद होता। 11व्या दिवशी शंभूराजांना कळतंय तुमच्या आबासाहेब गेले। काय वाटत असेल भाऊ? एक वेळ असं वाटायचं शंभूराजांना विषयाचा त्यांनी त्या गडाची डागडुजी केली म्हणून त्या गडाचं नाव बहादूर गड पडलं। आणि त्याच्यानंतर दादांनो आमच्यातली पिढी निर्माण झाली, मी जागृत झाली आणि ज्या गडावरती माझ्या शंभूराजांचे डोळे काढले, ज्या गडावरती माझ्या शंभूराजांची जीभ कापून काढली, त्याच बहादूर गडाचं नामकरण आपल्या पिढीने आताच्या धर्मवीर गडकडून म्हणून दादांनो ते धर्मवीर गड म्हणून तो किल्ला आज ओळखला जातो। कधीतरी भविष्यात त्या धर्मवीर गडावरती डोकं टेकवायला आणि श्री क्षेत्र वडू तुळापूर शंभूराजांच्या समाधी मंदिरावर दादांना डोकं टेकावल्याशिवाय आपल्या हिंदू धर्माचं ऋण नाही पेटून राहतात। एवढ्या वेदना आणि ते हाल अपेक्षा म्हणजे शंभूराजांनी भोगले तरी। कार्यक्रमादरम्यान परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते। मोठ्या संख्येने नागरिक, तरुण वर्ग व शिवभक्त उपस्थित होते। महाराष्ट्र बुलेटिनसाठी BK वाघ, मालेगाव। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।